पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। उजनी धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग सोमवारी रात्री वाढवून 30,000 क्युसेक करण्यात आला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। उजनी धरण 100% भरले असून पाण्याची आवक वेगाने सुरू आहे। दौंड व इतर वरच्या धरणांमधून उजनी धरणात काल रात्रीच्या आकडेवारीनुसार सुमारे 65,000 क्युसेक वेगाने पाणी येत आहे। त्यामुळे उजनी धरणातील परिस्थितीनुसार विसर्ग वाढवून 30,000 क्युसेक करण्यात आला असून यामध्ये आणखीन वाढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे भीमा चंद्रभागा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे। प्रक्षाळ पूजेपर्यंत पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी राहणार असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे। भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। विशेषतः पंढरपूरमध्ये अजूनही आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असून हे भाविक चंद्रभागा स्नानासाठी जात असल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे।